सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगा बुलढाणा. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय? C60 जरा जोरान सांगा. भुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान अमरावती मोठ्या माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? जोरान बोला रे. पितळखोर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया. गोंदिया. महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? नाशिक. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे? गडचिरोली. चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? आंबोली. नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 14, 15, 16, 17. 16. 16. खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? नांदेड, पैठण, नाशिक, पंढरपूर. महाराष्ट्राचे मॅचेस्टर असे कोणत्या शहराला म्हटले जाते? कोणत्या जिल्ह्यात धरण जास्त असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा असे म्हणतात? ठाणे. संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते? सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली. सुरजागड लोहखान, गडचिरोली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC चे मुख्यालय कोठे आहे? रायगड जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते? चवळी, भात, गहू, कापूस. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोठे आहे? अकोला, नागपूर, यवतमाळ, पुणे. धाराशिव जिल्ह्यात कोठे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे? तेर, कुंतलगिरी, अंदूर, परंडा. कुंतलगिरी. तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? चंद्रपूर. नागपूर. तलाव जिल्हा कोणता आहे? नागपूर. अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला? तू सांग. 15 जून 1997, 1 जुलै 1999, 1 जुलै 1998, 15 जून 1998. 1 जुलै 1999. हा, 1 जुलै बरोबर. 1 जुलै 1999. नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे? जलविद्युत, औष्णिक विद्युत, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा. औष्णिक विद्युत केंद्र. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात एक ठिकाणी एकमेव रेल्वे स्थानक आहे? गडचिरोली, सिरोंचा, अहेरी, वडसा. महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नेरी हिचे मुख्यालय कुठे आहे? नागपूर, अमरावती, जिनिव्हा, काठमांडू. बघा त्यातलं जिनेवा काठमांडू नाही समजून घ्यायचं. 2 कट करायचे, मग तिसऱ्या 2 राहतात, त्यातलं पर्याय सांगायचा आपण शेवटला. हा. दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे? नागपूर. खालीलपैकी कोणता घाट सातारामध्ये आहे? कात्रज, कसारा, खंबाटकी यापैकी नाही. नागपूर येथील निरी ही संस्था प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते? अर्थशास्त्र, अंतराशास्त्र, इतिहास संशोधन, पर्यावरण. चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनची स्थापना कोणी केली? थांबा सांग. आनंदवन चंद्रपूर जिल्ह्याचा बाबा आमटे मॅडम. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. अमरावती.
उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या शहरात नाही? नागपूर, पणजी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर. समजून आहे. नागपूरला आहे, पणजीला आहे, नांदेडला नाही. महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात कोठे आहे? कोणते आहे? दाल सरोवर, लोणार सरोवर, चिल्का सरोवर, उलर सरोवर. अष्टविनायकापैकी किती गणेश मंदिरे पुण्यात आहेत? 5. बरं, एक मिनिट. मी तुम्हाला थोडं प्रश्न मंत्रिमंडळ प्रश्न. पालकमंत्री कोण आहेत? नाम सांग. गोरे. जयकुमार. हा. बरं. ठाण्याचे पालकमंत्री कोण आहेत? शोधा. हं? पुण्याचे पालकमंत्री कोण आहेत? अजित पवार. आणि बीडचे? नागपूरचं कोण आहे पालकमंत्री? नितीन गडकरी यांच्याकडे कोणतं पद आहे सध्या? रस्ता आणि उद्योग. परिवहन. रस्ते आणि परिवहन. बरोबर आहे. आणि महाराष्ट्र सध्या विमानाचा जे मंत्रीपद आहे, विमान मंत्री काय ते काम झालं? उड्डाण मंत्री कोण आहे? मुरलीधर मोहोळ. मुरलीधर. राज्यमंत्री आहेत. कॅबिनेट मंत्री कोण आहे? भारताचे सहकार मंत्री कोण आहेत? म्हणजे अमित शहाकडे ते पद होतं, सहकार मंत्री पद. भारताचे गृहमंत्री कोण आहेत? आणि राजनाथ सिंह यांच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून औंढा नागनाथ हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा, हिंगोली, संभाजीनगर, परभणी. हिंगोली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? नागपूर. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे उभारण्यात येत आहे? नागपूर. संत गोरोबा कुंभार यांची समाधी तेर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? संत गोरोबा कुंभार यांची समाधी तेर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड, नाशिक, धाराशिव, संभाजीनगर. धाराशिव नाही. धाराशिव. बरं ऐका, बरं ठीक आहे ना. कारण हे प्रश्न उत्तर हे आहे. हा प्रश्न उत्तर हे माहित असतं आपल्याला. तर ह्या दोन्हीतलं आपल्याला शिक्षण वापरायचं आहे. दोन्हीतलं कोणतं असणार आहे? हे आणलं. ते कधी सोडवायचं आहे? पहिलं 1 ते 100 प्रश्न सोडवायचे, नंतर सेकंड लाईन यायचं. सेकंडच्या वेळी ते शिक्षण वापरायचं. हे दोन आहेत ना, हे तिसरं हे असणार. त्यातलं 2-4 चुकले तरी चुकू दे, पण काही तुमचे जास्त बरोबर येतं. छत्रपती संभाजीनगर शहराचे प्राचीन नाव कोणते? औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर, खडकी, देवगिरी, दौलताबाद. खडकी. महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे? अजिंठा व जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात वसलेले आहे? सह्याद्री, आरवली, सातपुडा, गाविलगड. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? अजित पवार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे? नागपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? चंद्रशेखर बावनकुळे, नितीन गडकरी, शिवाजीराव मोघे यापैकी नागपूर. नितीन गडकरी. बावनकुळे. सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? मुंबई शहर. महाराष्ट्रात दारूबंदी असणारे जिल्हे कोणते? वर्धा, गडचिरोली, सोलापूर यापैकी नाही. कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर, अकोला, नाशिक, नागपूर.
नागपूर. कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? धुळे, नाशिक, अमरावती, पालघर. अमरावती. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? राजगड, अजिंक्यतारा, लोहगड, शिवनेरी. अजिंक्यतारा. अजिंक्यतारा. सातारा. खालीलपैकी कोणते ठिकाण हे संत तुकाराम महाराजांचे समाधिस्थान आहे? आळंदी, देहू, पैठण, नागपूर. देहू. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा कधी निर्माण झाला? 1 ऑगस्ट 2014. पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? हे वर्धा. वर्धा. खालीलपैकी कोणते डोंगर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही? टिपागड, सुरजागड, खोब्रुमेढा, बैलालीला. चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? चिपी. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर. सिंधुदुर्ग. चिंपी आता तर झाला चिपी 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 तीच की आता झाला नारायणगड काही नाही म्हणजे नारायणाने हे केलं होतं. हा. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? 8, 7, 6, 5. 6. उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? चिखलदरा, महाबळेश्वर, तोरणमाळ, म्हैसमाळ. तोरणमाळ. नंदुरबार मध्ये. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे? पवना, भीमा, मुळा, वेळवंडी. वेळवंडी. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? पुणे. अष्टविनायकापैकी किती स्थान पुणे जिल्ह्यात ना? दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर, सांगली, पुणे, लातूर. सांगली. महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता? नंतर सोलापूर. देशामध्ये UP. बुलढाणा जिल्ह्यातील एकूण विधानसभा मतदारसंघाची संख्या किती? 5, 6, 7, 8. 7. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? यवतमाळ. संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम कुठे आहे? अमरावती, शेगाव, भंडारा, गोंदिया, मोजरी. मोजरी. खालीलपैकी कोणते एक शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते? भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर कुठे आहे? बँगलोर, हैदराबाद, मुंबई, पुणे. मुंबई. मुंबई. भंडारा जिल्ह्यात मॅग्नीजच्या खाणी व मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना कुठे आहे? साकोली, भंडारा, तुमसर, लखनौ. तुमसर. आगा खान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू कधी झाला? व ते आगा खान पॅलेस कुठे आहे? पुणे. महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? कस्तुरबा गांधी ह्या कोण होत्या? महात्मा गांधीची पत्नी. समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कुठे आहे? सज्जन. महाराष्ट्रात नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा कोणता? पालघर. समर्थ रामदास हे कोणाचे गुरु होते? कुणाला ते? छत्रपती शिवाजी महाराज गुरु लक्षात असू दे. ते वाद आहे हा? ते वाद आहे तुकाराम महाराज कोण म्हणते ते असं उत्तर प्रश्न कोण त्या दोन बी उघड आले असते लक्षात घ्या. हा. तुकाराम महाराज आला की एक असं तुकाराम द्यायचं असेल तर रामदास. चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण कोणते? इचलकरंजी. अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 12, 13, 14, 15. 14. खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही?
पाथर्डी, आष्टी, राहुरी, अकोले. अकोले राहुरी आहे की नाही? अकोले ना? अकोले पण आहे. आष्टी राष्ट्रपती. न्हावा शेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. रायगड. रायगड आहे. नागपूर हे देश या लोहमार्गावरील महत्वाचे जंक्शन आहे. रेल्वे. मुंबई दिल्ली, मुंबई कोलकाता, मुंबई चेन्नई, मुंबई बंगळुरू. मुंबई कोलकाता. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? नाशिक. 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 महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? महाराष्ट्रात पर्यटन राजधानी राजधानी सिंधुदुर्ग. छत्रपती संभाजीनगर. हा, संभाजीनगर. पर्यटन. पर्यटन जिल्हा महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? नागपूर. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? पुणे. नाशिक, नागपूर, कोल्हापूर, मुंबई. नागपूर. नाशिक. 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 गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा, अमरावती, नागपूर, बुलढाणा. बुलढाणा. अमरावती. 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 नागझिरा हे